कोणीतरी म्हटलंय मंदीत संधी आणि पाडव्याला बासुंदी, नसेल म्हटलं तरी करायला काय हरकत आहे. म्हणून पिशवीतून दूध काढून पिशवी पण खंगाळून घेतली. ठिणगी यंत्रांनी या गाड्यांनी शेगडी पेटवली. शेगडीवर दुधाचं पातेलं ठेवून त्याचा निरोप घेतला. मला शोधायला दूध पातेल्यातून बाहेर आलं होऊन अधीर, पाहून मी झालो बधीर. गुन्हा लपवण्यासाठी केले कष्ट, पुरावे गृहमंत्र्यांच्या हाती लागण्याआधी केले नष्ट. गृहमंत्र्यांच्या एजंटने वरून पाहणी केली तेव्हा त्यांना जवळून दाखवण्यापेक्षा ढवळून दाखवलं. एजंटला गोडव्यामध्ये स्पर्धा चालत नाही म्हणून बासुंदीत थोडीच साखर टाकली. गोडव्यातलं वर्चस्व अबाधित राहिल्याने एजंटनी करकरीत कटाक्ष टाकला. 5 काजूंचं बजेट सँक्शन झालं असल्यानं सरकारी नियमानुसार एका काजूची लाच घेतली. एजंटने खाल्ल्या खस्ता म्हणून टाकला पिस्ता. मग घे बदाम 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 बदाम, घे बदाम 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 असं म्हणून सगळं कुटून घेतलं. केलेला कुटाणा पातेल्यात रिकामा केला. मग पाडवा, अंगावर भर भर कपडे सजवा पाडवा असं म्हणत गुढी पाडवा साजरा केला. मग बासुंदी केली फस्त, पंखा लावला मस्त आणि झोप घेतली स्वस्त. संध्याकाळी चमचमीत खायची इच्छा झाली म्हणून शिवसागर गाठलं. चायनीजला धोका देऊन मी खाल्ली पावभाजी, त्यामुळे मी झालो धोकेबाज कटप्पा. म्हणून मोनिकाने खाल्ला कांदा उत्तप्पा. आणि बाळ घेऊन फिरणाऱ्या प्रत्येक पुरुषामागे शांतपणे जेवणारी आई असते, ही शिकवण घेऊन पाडवा संपन्न झाला.